साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. केंद्रीय राखीव दल मुंबईमध्ये दाखल होत आहे. मिलिटरी सुद्धा उद्या येईल. म्हणजे चीन बॉर्डरवरचं संरक्षण सुद्धा कदाचित काढून मुंबईमध्ये आणण्यात येईल. कोणासाठी, कशासाठी? म्हणजे मला खरंच लाज वाटते, ज्या शिवसैनिकांनी ज्या ह्या सगळ्या आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला, संपूर्ण रस्ते त्या गुलालाने बेहोशीने लाल झाले होते, त्यांच्या रक्ताने उद्या मुंबईचे रस्ते तुम्ही लाल करणार आहात का? एवढी माणुसकी विसरलात? एवढं नातं तोडलत? मी आज सांगतो, उद्या कोणी शिवसैनिकांनी यांच्या आधीमध्ये येऊ नका, येऊ द्या. कारण उद्या लोकशाहीचा पाळणा हलतोय. नवीन लोकशाही जन्माला येते, त्याचा पाळणा हलतोय. तर त्यांची जी काही सगळी नातेमंडळी आहेत पोलीस दलातील, म्हणजे केंद्रीय राखीव दल असेल, मिलिटरी असेल, पॅरामिलिटरी फोर्स असेल, आणखीन सुद्धा आजूबाजूच्या देशातनं काही सैन्यबैन्य आणणार असतील तर आणू द्या. कारण जल्लोषात झाला पाहिजे लोकशाहीचा जन्म. लोकशाहीचा पाळणा हलताना जल्लोष झाला पाहिजे. सगळे कसे कुटुंबीय एकत्र पाहिजेत. तर कोणी शिवसैनिकांनी त्यांच्या रस्त्यात येऊ नये. आणि मी त्यांना सांगतोय की तुमच्या मार्गामध्ये कोणी येणार नाही. तुम्ही या आणि घ्या शपथ. उद्या फ्लोअर टेस्ट आहे. काय होणार? महाविकास आघाडीकडे, शिवसेनेकडे किती आमदार आहेत? मग भाजपाकडे किती आहेत? आणखीन किती आहेत? कशाला ही डोकी फक्त मोजण्यासाठीच वापरायची का कामासाठी वापरायची? हे एक लोकशाहीचं दुर्दैव आहे की या लोकशाहीमध्ये फक्त डोक्याचा वापर हा मोजण्यासाठी होतो. कोणाकडे किती बहुमत आहे, कोणाकडे किती संख्या आहे, मला त्याच्यामध्ये रस नाहीये. मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्या विरोधामध्ये कोण आहेत, किती आहेत, मला त्याच्यात अजिबात रस नाही. पण माझ्या विरोधात एक जरी माझा माणूस उभा राहिला तरी ते मला लज्जास्पद आहे. ठीक आहे, तुमची इच्छा ही प्रमाण. कारण का तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही आता ज्यांच्यासोबत जाणार आहात ते सगळे एकत्र झालं तर कदाचित उद्या बहुमत सिद्ध कराल. मला तो खेळच खेळायचा नाहीये. मला प्रामाणिकपणाने असं वाटतं की ज्यांना शिवसेनेने राजकीय जन्म दिला, शिवसेना प्रमुखांनी मोठं केलं, साध्या शिवसैनिकांनी त्यांना मोठं केलं, त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचं पुण्य यांच्या पदरात जर पडत असेल तर ते पुण्य त्यांच्या पदरात पडू द्या. मग त्यांच्या पदरात पुण्य पडत असेल तर यांच्यावरती विश्वास ठेवला, हे पाप माझं आहे. आणि त्या पापाची फळं ही अशी भोगावी लागत असतील तर त्याच्यात त्यांचा काय दोष आहे? पण उद्या ते अभिमानाने सांगतील की बघा, शिवसेना प्रमुखांनी आम्हाला इथपर्यंत आणलं, पण आम्ही शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला खाली उतरवला की नाही, हे पुण्य घेऊन ते छाती पुढे काढून गावागावात फिरतील. हा त्यांचा आनंद आहे, तो आपण हिसकावून घेऊ शकत नाही आणि हिसकावून घेऊ नये. ठीक आहे, अशा गोष्टी होत असतात, अशा गोष्टी जात असतात. मला मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत अजिबात नाहीये. कारण मुळामध्ये माझी तशी इच्छा होती नव्हती हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही चांगलं ठाकरे कुटुंबियांना चांगलं ओळखता. आम्ही कुठेही हापापले होऊन जात नाही. आम्ही जे काय करतो ते साध्या शिवसैनिकासाठी, मराठी माणसासाठी आणि होय हिंदूंसाठी आम्ही करतो. मग उगाच गोळ्याच्या ढेपेला मुंगळा चिकटून बसतो तसं चिकटून बसणारा मी नाही. मी गेल्या बुधवारीच आपल्याला सगळ्यांना सांगून वर्षा हे निवासस्थान, शासकीय निवासस्थान सोडलं. माझ्या मातोश्रीमध्ये आलो, आपल्या मातोश्रीमध्ये आलो. आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्री पदाचा देखील त्याग करत आहे. आजपर्यंत आपण सगळ्यांनी खूप प्रेम दिलं, खूप आशीर्वाद दिले. ठीक आहे, मी काही घाबरणारा नाही, मी डरणारा नाही. पण त्याच बरोबरीने कारण नसताना उद्या जे काही बंदोबस्तामध्ये शिवसैनिकाचं रक्त सांडेल, त्या पापाचे धनी जे असतील त्यांना होऊ द्या, मी नाही होणार. म्हणून मी शिवसैनिकांना सुद्धा सांगतोय की उद्या अजिबात मध्ये येऊ देऊ नका. त्यांचा आनंद त्यांना लुटू द्या, त्यांचा गुलाल. त्यांचे त्या शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचलं, शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून उतरवलं, त्याचे पेढे त्यांना खाऊ द्या आणि त्यांना ज्यांना वाटायचे त्यांना वाटू द्या. तो गोडवा त्यांना लख लाभो. मला तुमच्या प्रेमाचा गोडवा पाहिजे, मला तुमच्या आशीर्वादाचा गोडवा पाहिजे. हा कोणी हिरावून नाही घेऊ शकत. आज सुद्धा माझ्याकडे काही व्हिडिओ आले, वारकरी सांगतायत की आम्हाला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेजींच्या हस्ते विठू माऊलीची पूजा व्हायला पाहिजे.
पण त्यांना सुद्धा मी सांगतोय की शेवटी माऊलीची इच्छा आणि जे काय होईल ते चांगलं होईल, ते चांगलंच होईल. आणि हे चांगलं करण्यासाठीच मला पुन्हा एकदा सगळ्यांची साथ सोबत, आशीर्वाद पाहिजे, प्रेम पाहिजे. आजपर्यंत तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं. जे जे मी तुम्हाला सांगत आलो ते तुम्ही ऐकत आलात. या सर्व काळामध्ये देशात ठिकठिकाणी दंगली झाल्या, जातीय दंगली झाल्या, पण महाराष्ट्रामध्ये दंगली झाल्या नाहीत. ह्याचं कारण केवळ आणि केवळ तुम्ही, समजदार माझी महाराष्ट्रातली जनता. आपण अगदी सीए NRCच्या वेळेला सुद्धा इतरत्र दंगली पेटल्या होत्या, महाराष्ट्रामध्ये दंगल झाली नाही. मुस्लिम बांधव सुद्धा त्याच्यामध्ये आले, होय जरूर उल्लेख केला पाहिजे. त्यांनी सुद्धा ऐकलं, त्यांनी सुद्धा ऐकलं. हे सगळं चांगलं चालू असताना हे असं अनपेक्षित होतंय. मला विचारलं अनपेक्षित असं सगळं घडतंय. म्हटलं मी आलोच होतो अनपेक्षितपणाने, आता जातोय अनपेक्षितपणाने. जातो म्हणजे कुठे जात नाहीये, मी इकडेच राहणार आहे. पुन्हा मी शिवसेना भवनमध्ये बसायला सुरुवात करणार आहे, पुन्हा माझ्या शिवसैनिकांना भेटायला सुरुवात करणार आहे. आणि पुन्हा एकदा नवीन भरारी मारणारे सगळे जे काही तरुण तरुणी आणि माझ्या माता भगिनी आहेत त्यांना सोबत घेऊन एक नवीन शिवसेनेची वाटचाल. नवीन म्हणजे शिवसेना तीच आहे, शिवसेना आपलीच आहे. शिवसेना कधीही आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही, अजिबात नाही. ना शिवसेना हिरावून घेऊ शकत, ना तुमच्यापासून आम्हाला ठाकरे कुटुंबियांना कोणी हिरावून घेऊ शकत. आपण इथेच राहणार आहोत. आणि जसं मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा आज राजीनामा देतोय, त्याचप्रमाणे मी माझ्या विधान परिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देतो आहे. कारण मी पुन्हा येईन असं बोललोच नव्हतो, तरी सुद्धा मी आलो होतो. जिथे मला जायचंच नव्हतं तिकडे मी गेलो होतो. आता मी आहे तो तुमचा आहे, तुमच्या सोबत आहे. परत एकदा माझ्या सोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांचं, म्हणजे जे मंत्रिमंडळ आहे त्यांचं, काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार, सगळे सहकारी, आता सहकारी सुद्धा जिकडे फळं दिसतात तिकडे ते पलटायत, जाऊ द्या, तो मानवी स्वभाव आहे. खास करून शासकीय यंत्रणेचं, मग ते सगळे सचिव, पोलीस यंत्रणा, कलेक्टर, सगळ्यांचंच मी मनापासून ऋण व्यक्त करतो. परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय